शासनातर्फे मागील त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानुसार जे कृषी पंप धारक आहेत तर त्यांना सोलार पॅनल बसवून दिवसा वीज निर्मिती होऊन त्यांचा कृषी पंप हा दिवसा चालणार आहे। त्यासाठी ग्राहकाला हा स्वतःचा 10% वाटा भरावा लागणार आहे आणि त्यामध्ये अनुसूचित जाती जमातींना केवळ 5% त्यांचा वाटा भरावा लागणार आहे। त्यानंतर त्यांना सोलार पंप हा दिला जाणार आहे आणि त्यांचा वीज पुरवठा हा दिवसा चालू राहील अशी योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे। त्या योजनेनुसार आत्तापर्यंत 19,000 पेक्षा जास्त कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वात जास्त मागणी ही लातूर परिमंडळाअंतर्गत बीड जिल्ह्यामधून आहे। साधारण 39,000 कृषी पंप धारकांनी आत्तापर्यंत कोटेशन देण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 19,000 कृषी पंप धारकांना आत्तापर्यंत वीज पंप बसवून देण्यात आलेले आहेत। उर्वरित शेतकऱ्यांना काय